विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग, तर कोण होतास तू, काय झालास तू म्हणत शिंदेंचा आदित्य ठाकरेंसह विरोधकांना टोला. ड्रग्ज प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आढळलेल्या पोलिसांवरती बडतर्फीची कारवाई, तर ड्रग्ज प्रकरणी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू. विरोधकांच्या प्रश्नांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. राज्यासह देशातील महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. संजय दिना पाटलांनी आमच्या नादाला लागू नये, बंदुकीचा धाक आम्हाला दाखवू नका. संजय राऊतांची दिना पाटलांवरती घणाघाती टीका करताना राऊतांची जीभ घसरली. राऊतांच्या वागणुकीमुळे पक्ष सोडला जातोय, तर राऊतांच्या भाषेचा स्तर घसरतोय. शिवीगाळ योग्य नाही, गिरीश महाजनांची राऊतांवरती सडकून टीका. किरण पावसकरांनी बाळासाहेबांच्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा या वक्तव्याची खिल्ली उडवल्याचा दावा. तुम्ही मातोश्रीच्या पाळणाघरात नसता तर कुपोषणाने मेला असता, संजय राऊतांचं प्रत्युत्तर. शिवसेना उभाटा, भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये वाद. भास्कर जाधवांच्या स्टेटसने चर्चेला उधाण. जाधवांचा रोख कोणाकडे याची चर्चा. पुण्याच्या मंत्रवाडीतील गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली. फेसबुक पोस्ट करत घटनेचा व्हिडिओ केला शेअर. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 मराठी. आवाज महाराष्ट्राचा. एका महत्त्वाच्या घडामोडीने आपण सुरुवात करूया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून मुंबईमध्ये स्वतंत्र सेना भवन उभारण्याच्या दृष्टीने आता हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून येते. नव्या सेना भवनासाठी 2 जागांची पाहणी करण्यात आली आहे. यापैकी एक जागा वांद्रे कुर्ला संकुल परिसरात असून ती उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून अगदी काही अंतरावरती असल्याचं म्हटलेलं आहे. तर दुसरी जागा दादर परिसरात पाहण्यात आलेली असून जागेला पक्ष नेतृत्वाकडून अधिक पसंती मिळत असल्याची माहिती समोर येते. पक्षाचा राज्यभर विस्तार होत असताना मुंबईमध्ये पक्षाचं हक्काचं आणि स्वतंत्र मध्यवर्ती कार्यालय असावं, यासाठी योग्य जागेचा शोध सुरू करण्यात आलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे पावित्र्य बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेल्या शिवसेना भवनात आहे. हे पावित्र्य असे किती शिवसेना भवन झाले गद्दार लोकांचे, तर ते या शिवसेना भवनची बरोबरी करू शकत नाही. या शिवसेना भवनाने महाराष्ट्राच्या इतिहासात एक जागा निर्माण केलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचं शिवसेना भवन साक्षीदार आहे. वास्तू म्हणजे शिवसेना भवन होत नाही, एखादी इमारत म्हणजे शिवसेना भवन होत नाही. त्या इमारतीला अनेक परंपरा असतात, अनेक त्याचा इतिहास असतो आणि त्याच्यामुळे असे अनेक शिवसेना भवन पैशाच्या बळावर ते निर्माण करतील. परंतु बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेलं शिवसेना भवन याची बरोबरी या महाराष्ट्रात काय देशात कोणी करू शकणार नाही. तर शिंदेंची शिवसेना मुंबईत शिवसेना भवन उभारणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडून जागांसाठी आता शोधाशोध सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते. तर विकास निधीचं कारण सांगून शिवसेना उभाटाला रामराम करणाऱ्या खासदारांबद्दल एक मोठी माहिती आता समोर येते. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या 6 खासदारांच्या 2 वर्षात मिळालेल्या निधीची माहिती आता समोर आली आहे. संजय देशमुखांनी मंजूर निधीपैकी फक्त 7.6% निधी आतापर्यंत खर्च केलाय. खासदार संजय दिना पाटील यांनी मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण केलेलं नाहीये. तर ओमराजे निंबाळकर यांनी 18 कोटी निधीपैकी 2 कोटींचाच निधी आतापर्यंत खर्च केलाय. शिवसेना उभाटातून शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या बंडखोर खासदारांचं रिपोर्ट कार्ड आता समोर आलंय आणि विरोधी पक्षात असल्यामुळे मतदारसंघातील रस्ते, स्ट्रीट लाईट, ट्रान्सफॉर्मर्स यांसारख्या विकास कामांसाठी आवश्यक निधी मिळत नसल्याचा दावा खासदारांनी केलेला होता. खासदारांनी विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार केली असली तरी सुद्धा प्रत्यक्षात त्यांना मोठा निधी मंजूर झालेला होता. मात्र तो निधी वापरण्याचे किंवा खर्च करण्याचं प्रमाण अत्यंत कमी राहिलंय आणि अनेक कामं ही अपूर्ण असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
तर आपण बघूया बंडखोर खासदारांच्या विकास निधीचं रिपोर्ट कार्ड नेमकं काय सांगते. तर एकूण निधी भाऊसाहेब वागचौरे यांना 14.70 कोटीचा होता आणि त्यातला 71 लाख हा खर्च झालेला निधी आहे. पूर्ण कामं जी आहेत ती 135 कामांपैकी 2च कामं पूर्ण झाली आहेत आणि शिल्लक निधी किती आहे तर तो 13.98 कोटी रुपये आहे. हे शिर्डीचे खासदार आहेत. पुढे आपण बघूया संजय जाधव परभणीचे खासदार आहेत, त्यांचं रिपोर्ट कार्ड काय सांगते. त्यांना एकूण निधी जो होता तो होता 14.70 लाखांचा. त्यातला खर्च जो निधी आहे तो साधारण 3.78 लाख रुपयातले खर्च झालेत. पूर्ण कामं जी आहेत ती 56 कामं जी होती त्यापैकी 25 कामं पूर्ण झाली आहेत आणि शिल्लक निधी जो आहे तो 10.91 कोटी इतका आहे. संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत. पुढे आपण बघूया हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं रिपोर्ट कार्ड काय सांगतंय. एकूण निधी त्यांच्यासाठी होता 19.02 कोटीचा. त्यातला खर्च निधी किती आहे तर तो 5.02 लाख. पूर्ण कामं किती आहेत तर 79 कामांपैकी 28 कामं त्यांनी पूर्ण केली आहेत आणि यानंतर शिल्लक राहिलेला निधी आहे तो 13.95 कोटी रुपये आहे. बंडखोर खासदारांचं विकास निधीचं रिपोर्ट कार्ड आपण बघतोय. हे बघा आता वाशिमचे खासदार संजय देशमुखांचं रिपोर्ट कार्ड काय सांगताय. एकूण निधी त्यांच्यासाठी होता 18.60 कोटी रुपये. खर्च किती झाला तर 1.42 लाख रुपये. पूर्ण कामं आहेत 106 पैकी केवळ 7 आणि शिल्लक निधी किती आहे तर तो 17.14 कोटी. पुढे आपण बघतो ओमराजे निंबाळकर धाराशिवचे खासदार जे प्रचंड आत्ता चर्चेत होते. त्यांचा एकूण निधी जो होता तो 18.47 कोटी होता. त्यातला खर्च किती केला त्यांनी तर तो 1.97 लाख. एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले. आता पक्ष या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार. 200 कोटीची कामं मिळणार निधी म्हणून 300 कोटी आणि त्यातले 25% जे आहे थेट हे तुमच्या घरात जाणार. यासाठी हा त्यांचा मानसा. निधी वगैरे झूट प्रश्न आहे. मला असं वाटतं हे पहा निधी तुम्ही दाखवलं सगळ्यांनी की किती निधी आहे किती यूज केला. त्यामुळे निधी वगैरे काही नाही. मोठं प्रलोभन यांना मिळालेलं आहे. प्रलोभनापायी हे लोक गेलेले. यांनी स्वतःला विकून टाकलेलं आहे. येईल बाहेर येईल आकडे बरोबर येईल. माहिती आहे आणखी माहिती घेतो ना आकडे बरोबर येईल आता बाहेर. ते बोलले ते खरं बोलले. त्यांना निधी शासकीय मिळत होता, वैयक्तिक मिळत नव्हता. कदाचित असं त्यांचा बोलण्याचा रोख असावा. काल आम्ही पाहिलंय की कोणत्या खासदाराला किती निधी दिला गेला आणि ते खर्च सुद्धा झालेला नाही आणि तरी निधी मिळत नाही ही बोंब मारणं मला वाटतं की उचित नाही. तर एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमध्ये गळाला लागलेल्या ठाकरे पक्षाच्या 6 फुटीर खासदारांनी सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना शिंदे पक्षाचे नेते किरण पावसकर हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते आणि यावेळेला पावसकर हे ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत कसा फरक आहे हे सांगत होते. त्यावेळी पावसकर यांच्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडलं आणि त्यामुळे आता टीकेची झोड उठतेय. किरण पावसकरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा आरोप उभाटाकडून केला जातोय. त्यावरती संजय राऊतांनी आता हल्लाबोल केलाय. एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्याबरोबर आलेत डॉक्टर श्रीकांत शिंदे ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टीत.